हॅलो, वेलकम टू माय मिनी व्लॉग. आणि आज आम्ही जाणार होतो पुण्यावरून हिंगोलीला. सॉरी, मी हिंगोलीवरून पुण्याला म्हणणार होते. तर तुम्ही हा लाँग व्हिडिओ जर तुम्हाला बघायचा असेल तर माझ्या यूट्यूब चॅनलवर जाऊन बघा. मी लाँग व्हिडिओ पण पोस्ट केलेला आहे. तर मग अशी धावपळच सुरू होती माझी. मग पटकन घरातली कामं वगैरे आवरली, किचन वट्टा वगैरे क्लीन केला. आम्ही 2 ते 3 दिवसासाठी जाणार होतो. मग ट्रेननी जाणार होतो आम्ही. मग लोहगाववरून पुणे रेल्वे स्टेशन किती दूर आहे, मग तिथून ऑटो वगैरे पकडला आणि मग रेल्वे स्टेशनला गेलो. आमची रेल्वे आली होती. मग रेल्वेमध्ये बसलो आणि मग नंतर डायरेक्ट दुसऱ्या दिवशी आम्ही 11 ते 12 वाजता पोहोचणार होतो. रात्री 11ला बसलो होतो आम्ही. मग मी मस्त अशी झोपून गेले, थोडे चिप्स वगैरे खाऊन. नंतर मग दुसऱ्या दिवशी सकाळी उठले. मग मस्त यांनी बिस्किट वगैरे आणले होते, पण बिस्किट वगैरे तर काही खाल्ले नाही. हिंगोली जवळ आल्यावर मी खाली येऊन बसले होते. मग मी पोहोचले हिंगोलीत माझ्या घरी. तर मस्त असं घर पाहून एवढी खुशी होत होती ना. मग पटकन वरती गेले, ब्रश वगैरे केलं. तोपर्यंत सासूबाईंनी चहा ठेवला होता आणि माझं खूप जास्त आवरायचं बाकी होतं. आणि उद्या होती एंगेजमेंट आमच्या भैयाची. मग गेल्या सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट काम म्हणजे माझं वजन मोजणं असतं. आंघोळ वगैरे करून घेतली. सगळं मी हे सामान घेऊन आलेली काढलं आणि मग माझ्या ननंदबाई आल्या होत्या. सगळी पॅकिंग वगैरे केली. नवरीचं सामान ठेवलं साईडला. आणि एवढ्या जास्त तयारी करायच्या बाकी होत्या. दुसऱ्या दिवशी एंगेजमेंट होती आणि आम्ही आदल्या दिवशी सगळी तयारी करायची होती. मग मी, माझे माझ्या ननंदबाई, माझी सासूबाई, आम्ही सगळ्यांनी मिळून सगळं आवरलं आणि सगळं असं मग आमचं संध्याकाळी पॅकिंग करून झालं. ह्या व्हिडिओचा मी पूर्ण लॉंग व्हिडिओ बनवलेला आहे. तो माझ्या यूट्यूब चॅनलवर आहे. मी अगोदर सांगितलं आहे, तुम्हाला जर बघायचं असेल तर यूट्यूब चॅनलवर जाऊन बघू शकता. आणि हे बघा किती सारी पॅकिंग करून ठेवलेली आहे आम्ही. आणि संध्याकाळी माझ्या ब्लाऊजचा इश्यू झाला होता एक छोटासा. तर मग मी पटकन टेलरकडे गेले आणि ते पटकन सॉल्व्ह करून आले. कारण दुसऱ्या दिवशी मला जी साडी घालायची होती तेच ब्लाऊजला हुक नव्हते लावले ॲक्च्युली. आणि मग नंतर पटकन गेले घरी आणि स्वयंपाक वगैरे तर आईने करून ठेवला होता. कारण एवढी धावपळ होती ना की काय सांगू. खरंच घरीचा कार्यक्रम असला म्हणजे खूप धावपळ होती. तर असा होता आजचा माझा धावपळीचा दिवस. तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर फॉलो करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा यूट्यूबवर बघत असेल तर. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय.